हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न विथ उज्ज्वला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आपल्या चॅनलवर नेहमी नवीन नवीन इंग्रजीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज आपण शिकणार आहोत इंग्रजीमध्ये अतिशय महत्त्वाचे असणारे 50 शब्द, जे तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर हे 50 शब्द पाठ असणं तुमच्या खूप महत्त्वाचं आहे. हेच 50 शब्द आज आपण बघणार आहोत. त्या शब्दांचा अर्थ काय होतो, तसेच त्या शब्दांवर उदाहरणे, मराठी उदाहरण तसेच इंग्रजी उदाहरण, हे सर्व आज आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या अशाच नवीन नवीन महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती मिळू शकेल. तुम्हाला जर दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला. आपण इंग्रजी शब्द, त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, त्याचबरोबर त्यावर एक्झाम्पल्स, आधी मराठीमध्ये एक्झाम्पल आणि त्याचंच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन, असं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. पहिला शब्द आहे ॲम्बिशन. ॲम्बिशन म्हणजे महत्त्वाकांक्षा. महत्त्वाकांक्षा याचं मराठीमध्ये आपल्याला उदाहरण देता येईल. माझी महत्त्वाकांक्षा मोठी आहे. माझी महत्त्वाकांक्षा मोठी आहे. महत्त्वाकांक्षालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो? ॲम्बिशन. सो इंग्रजीमध्ये काय एक्झाम्पल येईल? माय ॲम्बिशन इज बिग. माय ॲम्बिशन इज बिग. नेक्स्ट वर्ड, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स मीनिंग आत्मविश्वास. कॉन्फिडन्स मीनिंग आत्मविश्वास. एक्झाम्पल, तिच्याकडे खूप आत्मविश्वास आहे. तिच्याकडे खूप आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासलाच इंग्रजीमध्ये म्हणतात कॉन्फिडन्स. सो इंग्रजीमध्ये काय येईल एक्झाम्पल? शी हॅज ग्रेट कॉन्फिडन्स. शी हॅज ग्रेट कॉन्फिडन्स. तिच्याकडे खूप आत्मविश्वास आहे. नेक्स्ट वर्ड, डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन मीनिंग निर्धार. डिटर्मिनेशन मीनिंग निर्धार. एक्झाम्पल, त्याच्याकडे मजबूत निर्धार आहे. त्याच्याकडे मजबूत निर्धार आहे. निर्धार म्हणजेच डिटर्मिनेशन. याचे इंग्रजीमध्ये काय एक्झाम्पल येईल? ही हॅज स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. ही हॅज स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. त्याच्याकडे मजबूत निर्धार आहे. नेक्स्ट वर्ड, डिसिप्लिन.
डिसिप्लिन मीनिंग शिस्त. डिसिप्लिन मीनिंग शिस्त. एक्झाम्पल, शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्त म्हणजेच डिसिप्लिन. याचे इंग्रजीमध्ये येईल एक्झाम्पल, डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. शिस्त खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट वर्ड, डेडिकेशन. डेडिकेशन मीनिंग समर्पण. डेडिकेशन मीनिंग समर्पण. एक्झाम्पल, त्याच्याकडे कामासाठी समर्पण आहे. त्याच्याकडे कामासाठी समर्पण आहे. समर्पणलाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? डेडिकेशन. सो काय एक्झाम्पल येईल इंग्रजीमध्ये? ही हॅज डेडिकेशन टू वर्क. ही हॅज डेडिकेशन टू वर्क. त्याच्याकडे कामासाठी समर्पण आहे. नेक्स्ट वर्ड, रिलायबल. रिलायबल मीनिंग विश्वासार्ह. विश्वासार्ह. एक्झाम्पल, तो विश्वासार्ह व्यक्ती आहे. तो विश्वासार्ह व्यक्ती आहे. याचे इंग्रजीमध्ये काय एक्झाम्पल येईल? विश्वासार्ह मीनिंग रिलायबल. सो ही इज अ रिलायबल पर्सन. ही इज अ रिलायबल पर्सन. तो विश्वासार्ह व्यक्ती आहे. नेक्स्ट, सुटेबल. सुटेबल मीनिंग सुसंगत. सुटेबल मीनिंग सुसंगत. एक्झाम्पल, ही नोकरी तुमच्यासाठी सुसंगत आहे. ही नोकरी तुमच्यासाठी सुसंगत आहे. सुसंगतला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सुटेबल. सो इंग्रजीमध्ये एक्झाम्पल येईल, दिस जॉब इज सुटेबल फॉर यू. दिस जॉब इज सुटेबल फॉर यू. ही नोकरी तुमच्यासाठी सुसंगत आहे. नेक्स्ट वर्ड, cheerful. cheerful meaning आनंदी. cheerful meaning आनंदी. एक्झाम्पल, ती नेहमी आनंदी राहते किंवा ती नेहमी आनंदी असते. ती नेहमी आनंदी असते. इन इंग्लिश, शी इज ऑलवेज cheerful. शी इज ऑलवेज cheerful. ती नेहमी आनंदी असते. नेक्स्ट वर्ड, estimation. estimation
meaning अंदाज. estimation meaning अंदाज. example खर्चाचा अंदाज लावा. खर्चाचा अंदाज लावा. अंदाजलाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो? एस्टिमेशन. सो इंग्रजीमध्ये एक्झाम्पल येईल मेक ॲन एस्टिमेशन ऑफ द कॉस्ट. मेक ॲन एस्टिमेशन ऑफ द कॉस्ट. खर्चाचा अंदाज लावा. नेक्स्ट वर्ड आयडियोलॉजी. आयडियोलॉजी मीनिंग विचारसरणी. आयडियोलॉजी मीनिंग विचारसरणी. एक्झाम्पल त्याची विचारसरणी वेगळी आहे. त्याची विचारसरणी वेगळी आहे. विचारसरणीला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? आयडियोलॉजी. सो याचं इंग्रजीमध्ये एक्झाम्पल येईल हिज आयडियोलॉजी इज डिफरंट. हिज आयडियोलॉजी इज डिफरंट. त्याची विचारसरणी वेगळी आहे. नेक्स्ट वर्ड फेवरेबल मीनिंग अनुकूल. फेवरेबल मीनिंग अनुकूल. एक्झाम्पल हवामान अनुकूल आहे. हवामान अनुकूल आहे. द वेदर इज फेवरेबल. The weather is favorable. Next word perception. Perception meaning अनुभूती. Example प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. अनुभूतीला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो perception. So in English example is everyone's perception is different. Everyone's perception is different. प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. नेक्स्ट वर्ड युटिलिटी. युटिलिटी मीनिंग उपयोगिता. युटिलिटी मीनिंग उपयोगिता. एक्झाम्पल या वस्तूची उपयोगिता जास्त आहे. या वस्तूची उपयोगिता जास्त आहे. उपयोगितालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो युटिलिटी. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज This item has high utility. This item has high utility. या वस्तूची उपयोगिता जास्त आहे. नेक्स्ट वर्ड conclusion. Conclusion meaning निष्कर्ष. Conclusion meaning निष्कर्ष. Example योग्य निष्कर्ष काढा. योग्य निष्कर्ष काढा. निष्कर्षला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो conclusion. So example in English is draw the correct conclusion. Draw the correct conclusion. योग्य निष्कर्ष काढा. Next word assumption.
assumption, meaning अनुमान. assumption meaning अनुमान. एक्झाम्पल, हा एक अनुमान आहे. हा एक अनुमान आहे. अनुमान म्हणजेच assumption. In English, this is an assumption. This is an assumption. हा एक अनुमान आहे. नेक्स्ट वर्ड, ट्रेडिशनल. ट्रेडिशनल मीनिंग परंपरागत. ट्रेडिशनल मीनिंग परंपरागत. एक्झाम्पल, हा परंपरागत सण आहे. हा परंपरागत सण आहे. परंपरागतलाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ट्रेडिशनल. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, दिस इज अ ट्रेडिशनल फेस्टिवल. दिस इज अ ट्रेडिशनल फेस्टिवल. हा परंपरागत सण आहे. नेक्स्ट वर्ड, कल्चर्ड. कल्चर्ड मीनिंग सुसंस्कृत. कल्चर्ड मीनिंग सुसंस्कृत. एक्झाम्पल, तो सुसंस्कृत माणूस आहे. तो सुसंस्कृत माणूस आहे. एक्झाम्पल इन इंग्लिश इज, he is a cultured person. He is a cultured person. तो सुसंस्कृत माणूस आहे. नेक्स्ट वर्ड, एक्सटेन्सिव. एक्सटेन्सिव मीनिंग व्यापक. एक्सटेन्सिव मीनिंग व्यापक. एक्झाम्पल, त्याचे ज्ञान व्यापक आहे. त्याचे ज्ञान व्यापक आहे. व्यापकलाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो एक्सटेन्सिव. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, his knowledge is extensive. His knowledge is extensive. त्याचे ज्ञान व्यापक आहे. नेक्स्ट वर्ड, enthusiasm. enthusiasm meaning उत्साह. enthusiasm meaning उत्साह. एक्झाम्पल, त्याच्यात खूप उत्साह आहे. त्याच्यात खूप उत्साह आहे. उत्साहाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो enthusiasm. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, he has great enthusiasm. He has great enthusiasm. Next word, tolerance. Tolerance
meaning सहनशीलता. टॉलरन्स meaning सहनशीलता. एक्झाम्पल, सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे. सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे. सहनशीलतेला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो टॉलरन्स. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज टॉलरन्स इज नेसेसरी. टॉलरन्स इज नेसेसरी. सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे. नेक्स्ट वर्ड, सेल्फ डिपेंडंट. सेल्फ डिपेंडंट meaning आत्मनिर्भर. सेल्फ डिपेंडंट meaning आत्मनिर्भर. एक्झाम्पल, ती आत्मनिर्भर आहे. ती आत्मनिर्भर आहे. आत्मनिर्भरला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? सेल्फ dependent. So example in English is she is self dependent. She is self dependent. ती आत्मनिर्भर आहे. ती आत्मनिर्भर आहे. नेक्स्ट वर्ड, मॉडिफाइड. मॉडिफाइड meaning सुधारित. मॉडिफाइड meaning सुधारित. एक्झाम्पल, योजना सुधारित केली आहे. योजना सुधारित केली आहे. सुधारितलाच इंग्रजीमध्ये म्हणतात मॉडिफाइड. So example in English is the plan has been modified. The plan has been modified. योजना सुधारित केली आहे. योजना सुधारित केली आहे. नेक्स्ट वर्ड, म्युच्युअल. म्युच्युअल meaning परस्पर. म्युच्युअल meaning परस्पर. एक्झाम्पल, त्यांच्यात परस्पर विश्वास आहे. त्यांच्यात परस्पर विश्वास आहे. परस्परलाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो म्युच्युअल. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज दे हॅव म्युच्युअल ट्रस्ट. दे हॅव म्युच्युअल ट्रस्ट. त्यांच्यात परस्पर विश्वास आहे. नेक्स्ट वर्ड, इन्क्ल्यूजन. इन्क्ल्यूजन meaning समावेश. इन्क्ल्यूजन meaning समावेश. एक्झाम्पल, नवीन विषयांचा समावेश झाला. नवीन विषयांचा समावेश झाला. समावेशलाच इंग्रजीमध्ये म्हणतात इन्क्ल्यूजन. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज न्यू सब्जेक्ट्स वर इन्क्ल्यूडेड. न्यू सब्जेक्ट्स वर इन्क्ल्यूडेड. नवीन विषयांचा समावेश झाला. नेक्स्ट वर्ड, अनसर्टेनिटी.
अनसर्टेनिटी मीनिंग अनिश्चितता. अनसर्टेनिटी मीनिंग अनिश्चितता. एक्झाम्पल, भविष्यात अनिश्चितता आहे. भविष्यात अनिश्चितता आहे. एक्झाम्पल, भविष्यात अनिश्चितता आहे. इन इंग्लिश, देअर इज अनसर्टनिटी इन द फ्युचर. अनसर्टनिटीला आपण मराठीत म्हणतो अनिश्चितता. सो एक्झाम्पल काय आहे, भविष्यात अनिश्चितता आहेच. देअर इज अनसर्टनिटी इन द फ्युचर. नेक्स्ट वर्ड, इनोव्हेशन. इनोव्हेशन. इनोव्हेशन मीनिंग आविष्कार. इनोव्हेशन मीनिंग आविष्कार. एक्झाम्पल, हा एक नवीन आविष्कार आहे. हा एक नवीन आविष्कार आहे. आविष्कारलाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, इनोव्हेशन. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, दिस इज अ न्यू इनोव्हेशन. दिस इज ए न्यू इनोव्हेशन. हा एक नवीन आविष्कार आहे. नेक्स्ट वर्ड, हार्मनी. हार्मोनी मीनिंग सुसंवाद. हार्मनी मीनिंग सुसंवाद. एक्झाम्पल, कुटुंबात सुसंवाद असावा. कुटुंबात सुसंवाद असावा. In English, there should be harmony in the family. There should be harmony in the family. Next word, accomplishment. Accomplishment meaning उपलब्धी. Example, हे मोठे उपलब्धी आहे. हे मोठे उपलब्धी आहे. उपलब्धीला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, अकम्प्लिशमेंट. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, दिस इज अ ग्रेट अकम्प्लिशमेंट. दिस इज ए ग्रेट अकम्प्लिशमेंट. हे मोठे उपलब्धी आहे. नेक्स्ट वर्ड, क्रिएटिविटी. क्रिएटिविटी मीनिंग सर्जनशीलता. क्रिएटिविटी मीनिंग सर्जनशीलता. एक्झाम्पल, तिच्यात सर्जनशीलता आहे. तिच्यात सर्जनशीलता आहे. सर्जनशीलतेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो क्रिएटिविटी. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, शी हॅज क्रिएटिविटी. शी हॅज क्रिएटिविटी. तिच्यात सर्जनशीलता आहे. नेक्स्ट वर्ड, coordination. Coordination meaning समन्वय. Coordination meaning समन्वय. Example, टीममध्ये समन्वय आवश्यक आहे. टीममध्ये समन्वय आवश्यक आहे. समन्वय म्हणजेच
coordination. So example in English is coordination in the team is necessary. Coordination in the team is necessary. टीममध्ये समन्वय आवश्यक आहे. टीममध्ये समन्वय आवश्यक आहे. नेक्स्ट वर्ड लॉजिकल. लॉजिकल मीनिंग तर्कशुद्ध. लॉजिकल मीनिंग तर्कशुद्ध. एक्झाम्पल त्याचे विचार तर्कशुद्ध आहेत. त्याचे विचार तर्कशुद्ध आहेत. तर्कशुद्ध म्हणजेच लॉजिकल. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज his thoughts are logical. His thoughts are logical. त्याचे विचार तर्कशुद्ध आहेत. नेक्स्ट वर्ड इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन मीनिंग मूल्यमापन. इव्हॅल्युएशन मीनिंग मूल्यमापन. एक्झाम्पल शिक्षकांनी मूल्यमापन केले. शिक्षकांनी मूल्यमापन केले. मूल्यमापनला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? इव्हॅल्युएशन. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज टीचर डिड द इव्हॅल्युएशन. टीचर डिड द इव्हॅल्युएशन. शिक्षकांनी मूल्यमापन केले. नेक्स्ट वर्ड स्टँडर्ड. स्टँडर्ड मीनिंग प्रमाण. स्टँडर्ड मीनिंग प्रमाण. एक्झाम्पल हे काम उच्च प्रमाणाचे आहे. हे काम उच्च प्रमाणाचे आहे. प्रमाण म्हणजे स्टँडर्ड. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज दिस वर्क इज ऑफ हाय स्टँडर्ड. दिस वर्क is of high standard. हे काम उच्च प्रमाणाचे आहे. हे काम उच्च प्रमाणाचे आहे. नेक्स्ट वर्ड सिच्युएशनल. सिच्युएशनल मीनिंग परिस्थितीजन्य. सिच्युएशनल मीनिंग परिस्थितीजन्य. एक्झाम्पल हा परिस्थितीजन्य निर्णय आहे. हा परिस्थितीजन्य निर्णय आहे. परिस्थितीजन्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? सिच्युएशनल. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज This is a situational decision. This is a
सिच्युएशनल डिसिजन हा परिस्थितीजन्य निर्णय आहे. दिस इज ए सिच्युएशनल डिसिजन. नेक्स्ट वर्ड, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी मीनिंग सातत्य. एक्झाम्पल, यशासाठी सातत्य आवश्यक आहे. यशासाठी सातत्य आवश्यक आहे. सातत्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो कन्सिस्टन्सी. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, consistency is necessary for success. Consistency is necessary for success. यशासाठी सातत्य आवश्यक आहे. नेक्स्ट वर्ड, negligence. Negligence. Negligence meaning दुर्लक्ष. Negligence meaning दुर्लक्ष. एक्झाम्पल, त्याच्या दुर्लक्षामुळे चूक झाली. त्याच्या दुर्लक्षामुळे चूक झाली. दुर्लक्षला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? निग्लिजन्स. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, द मिस्टेक happened due to his negligence. The mistake happened due to his negligence. त्याच्या दुर्लक्षामुळे चूक झाली. नेक्स्ट वर्ड, aspiration. Aspiration. Aspiration meaning आकांक्षा. Aspiration meaning आकांक्षा. एक्झाम्पल, तिची मोठी आकांक्षा आहे. तिची मोठी आकांक्षा आहे. आकांक्षालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो ॲस्पिरेशन. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, शी हॅज बिग ॲस्पिरेशन्स. शी हॅज बिग ॲस्पिरेशन्स. तिची मोठी आकांक्षा आहे किंवा तिची आकांक्षा मोठी आहे. नेक्स्ट वर्ड, विजडम. विजडम मीनिंग समजूतदारपणा. विजडम मीनिंग समजूतदारपणा. एक्झाम्पल, समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. समजूतदारपणा यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? विजडम. विजडम मीनिंग समजूतदारपणा. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, विजडम इज व्हेरी इम्पॉर्टंट. Wisdom is very important. समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे.
नेक्स्ट वर्ड रिसोर्स. रिसोर्स मीनिंग साधन. रिसोर्स मीनिंग साधन. एक्झाम्पल, पाणी एक महत्त्वाचे साधन आहे. पाणी एक महत्त्वाचे साधन आहे. साधन म्हणजेच इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो रिसोर्स. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज water is an important resource. Water is an important resource. पाणी एक महत्त्वाचे साधन आहे. नेक्स्ट वर्ड पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह मीनिंग दृष्टिकोन. पर्स्पेक्टिव्ह मीनिंग दृष्टिकोन. एक्झाम्पल, त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. दृष्टिकोन म्हणजेच पर्स्पेक्टिव्ह. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज his perspective is different. His perspective is different. त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नेक्स्ट वर्ड efficiency. Efficiency meaning कार्यक्षमता. Efficiency meaning कार्यक्षमता. एक्झाम्पल, त्याची कार्यक्षमता चांगली आहे. त्याची कार्यक्षमता चांगली आहे. कार्यक्षमतालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इफिशियन्सी. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज his efficiency is good. His efficiency is good. त्याची कार्यक्षमता चांगली आहे. नेक्स्ट वर्ड ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड मीनिंग कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड मीनिंग कृतज्ञता. एक्झाम्पल, मला तुमच्याबद्दल कृतज्ञता आहे. मला तुमच्याबद्दल कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज I have gratitude towards you. I have gratitude towards you. मला तुमच्याबद्दल कृतज्ञता आहे. नेक्स्ट वर्ड सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह मीनिंग संवेदनशील.
सेन्सिटिव्ह मीनिंग संवेदनशील. एक्झाम्पल, तो खूप संवेदनशील आहे. तो खूप संवेदनशील आहे. संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह. ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह. तो खूप संवेदनशील आहे. नेक्स्ट वर्ड, सेल्फ रिलायन्स. सेल्फ रिलायन्स मीनिंग स्वावलंबन. सेल्फ रिलायन्स मीनिंग स्वावलंबन. एक्झाम्पल, स्वावलंबन खूप महत्त्वाचे आहे. स्वावलंबन खूप महत्त्वाचे आहे. स्वावलंबन म्हणजेच सेल्फ रिलायन्स. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, सेल्फ रिलायन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेल्फ रिलायन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वावलंबन खूप महत्त्वाचे आहे. नेक्स्ट वर्ड, अवेअरनेस. अवेअरनेस मी अवेअरनेस अवेअरनेस मीनिंग जागरूकता. एक्झाम्पल, आरोग्याबद्दल जागरूकता आवश्यक आहे. आरोग्याबद्दल जागरूकता आवश्यक आहे. जागरूकतेलाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो? अवेअरनेस. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, अवेअरनेस अबाउट हेल्थ इज नेसेसरी. Awareness about health is necessary. आरोग्याबद्दल जागरूकता आवश्यक आहे. नेक्स्ट वर्ड, प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी मीनिंग उत्पादकता. प्रोडक्टिव्हिटी मीनिंग उत्पादकता. एक्झाम्पल, कामाची उत्पादकता वाढवा. कामाची उत्पादकता वाढवा. उत्पादकता मीनिंग्स प्रोडक्टिव्हिटी. सो एक्झाम्पल इन इंग्लिश इज, increase productivity at work. Increase productivity at work. कामाची उत्पादकता वाढवा. नेक्स्ट वर्ड, compatibility. Compatibility मीनिंग सुसंगतता. Compatibility मीनिंग सुसंगतता. एक्झाम्पल, त्यांच्यात
सुसंगतता आहे. त्यांच्यात सुसंगतता आहे. सुसंगतता meaning compatibility. So example in English is they have compatibility. They have compatibility. त्यांच्यात सुसंगतता आहे. नेक्स्ट वर्ड implementation. Implementation meaning अंमलबजावणी. Implementation meaning अंमलबजावणी. एक्झाम्पल योजना अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. योजना अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. Implementation अंमलबजावणी. So example in English is implementation of the plan is necessary. Implementation of the plan is necessary. If you like our video, please subscribe our channel. Thank you.